नमस्कार, जय श्रीराम. नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आणि झालेलो आता मी रेडी आणि आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. लवकरच 12 वाजता नाही केली, आज वाजलेत काहीतरी 10 सव्वा 10 वाजलेत. लवकर उठणार होतो पण थोडासा लेट झाला आज पण. तर आज आपल्याला आहेत भरपूर कामं घरची आणि घरचीच कामं आहे सर्व. तर आता सकाळी पहिले दिवबत्ती वगैरे केली. आता नाश्ता करूया. नाश्ता करून आपल्याला जायचं आहे डिमार्टला. घरचा जो महिन्याचा राशन आहे किराणा तो भरायचा आहे. तर त्यासाठी काकू आणि मी चाललो डिमार्टला. त्याच्यानंतर अजून आमचं जे तिकडे घर आहे त्याला नवीन भाडेकरू आले, त्यांचे काही डॉक्युमेंट्स आणायचे आहेत ॲग्रीमेंट बनवायसाठी. त्याच्यानंतर अजून मम्मीनी पण 1-2 कामं सांगितलीत ती करायची आहेत. आणि त्याच्यानंतर आल्यावर आपला जेवण जिम आणि जो काही दिवसाचा रुटीन असेल तो. तर कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आजचा जो काही रुटीन असेल माझा तो. चला तर आता करून घेऊया नाश्ता, बघूया काय काय आहे नाश्त्याला. आणि फेवरेट बॅग घेऊन चालू आहे, फेवरेट. तर चला आहे उपमा आणि कॉफी. तर आता चला पिऊया आणि मग जाऊया. काकू वाट बघतात कधीपासून रेडी झालं, मीच रेडी नाही. तर वाजले 10:30 आत्ता. चला गाइस, आता गॉगल लगा के, चश्मा लगा के, चाबी लेके निकल पडे हैं. चला आता जाऊया. भरपूर दिवसानंतर असा रेडी झालोय परत एकदा, कारण जात नाही ना सध्या कुठं, म्हणून आता बघा. चला जाते हे आपण डीमार्ट. आणि काकू कुठे गेला? काकू पुढे जाऊन थांबलेत वाटतं तिथं. गाईज गाडी पण चालवायची आहे, तुम्हाला भेटतो मी आता पोचल्यावरती. पहिले जायचं आपल्याला बँकेत, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया. चला. काही UPI पेमेंट काहीतरी अनसक्सेसफुल झाला होता काकूंचा, त्यासाठी आलो आहे बँकेमध्ये अर्ज भरण्यासाठी. आता अर्ज भरून जावं. पण बँकेत काम करताना म्हणजे फॉर्म वगैरे भरायला आणि मॅनेजरशी जरा बोलायला टाईम झाला, त्याच्यामुळे आता काकूला सोडलं आहे मी डिमार्टच्या इथं. आणि माझे जे बाकीचे काम आहेत ते पहिला करूया आणि त्याच्यानंतर मग परत येऊया इथं, कारण परत इथं अडकून राहायचं नाही, ते कामाला परत टाईम लागणार. तोपर्यंत काकू जो सामान घेतात तो भरून तरी होईल आणि माझं पण कामं होतील. मग परत येतो मी थोड्या वेळ तिथं. तर चलो कामं अशी डिवाईड करायची काकू आहे तिथे. तर चला आता जी कामं माझी बाकी ते आवरून घेतो मी. लादी पुसतोय. लादी बिदी आपण पुसत नाही, जेवायला बसले फक्त, अजून काय नाही. करा काम करा, कपडे इपडे सगळं धुवा. गाईज घराच्या इथं बाजूलाच ना शिडीजवळ असा एक जरासा पाईप होता आमचा, तो बाहेर आला होता. त्याच्यावर आता जरासा माल टाकूया. कसा लोकांच्या गाड्या बिड्या जातात, परत तो फुटला मग प्रॉब्लेम होईल. त्यासाठी जरासा माल म्हणजे सिमेंटचा लेप लावू आपण आणि मग सुकायला ठेवू, म्हणजे कसं जरा प्रॉपर हे होईल. तर आपला घर आहे तर आपणच काळजी घ्यायची गाईज. आता इथं नाही राहत ना आपण, तर कधी आल्यावर बघून जायचा, जे का असेल रिपेअरिंग वगैरे करायचा. आणि मदत करतात बघा आपल्याला ऋषी आणि संदेश. कसा आलो टेकडीवरती, मानपाड्यात चालले आहे. मानपाड्यात एक काम आहे तिथे, भरपूर दिवसानंतर आलो आहे. पहिले जाम फिरायचं इकडे, जाम फिरायचं दिवस रात्र. रंगबली मी अजून आहे मानपाड्यामध्येच. आणि काकूचा फोन येऊन गेला. काकूचा पूर्ण राशन वगैरे घेऊन झाला, सामान घेऊन झाला. काकू घरी पण जायला निघला. अजून माझं काय काम आवरत नाही. मला वाटलं की मी फटाफट आवरून जाईल काकूची मदत करायला. तर काकूला बोललो की तुम्ही जावा घरी पुढं, आणि मला पण थोडंफार काहीतरी घ्यायचं आहे डिमार्टमधून. तर आता मला परत डिमार्टला जायला लागेल एकट्याला, जे काय मला घ्यायचं आहे त्यासाठी. तर आता काय करणार, कामच आवरत नाही. आता इथे अजून मला 15-20 मिनटं तरी लागतील. त्यानंतर आता पेट्रोल पण टाकून जायचं गाडीत. आता आलो आहे बोललो या साईडला, तर पेट्रोल पण टाकून जाऊ. तर बघू आता कसं काय ते. चला. आणि जिमला जायला वेळ नाही झाला पाहिजे, बाकी सगळं चालेल आपल्याला. वैतागलोय, नुसता ऊन लागते. चला आवरून घेतो मी कामं माझी जे आहेत ती बाकी. तर काहीच जे काम होतं माझं ते केलेलं आहे. आणि जस्ट थांबलेलो इथे, कारण इथे माझी आहे शाळा. बघा
खूप म्हणजे खूप चेंजेस झालं आहे. आणि पहिली नाही, लहान शिशूपासून 10वीपर्यंत शिक्षण इथेच घेतलं आहे. जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या. जरा थांबलो आहे मी शाळेच्या इथं जरा, आणि मित्र पण भेटले 1-2 माझे शाळेमधलेच, म्हणजे ते इथेच आजूबाजूला राहतात ना. तर आता चला आता जाऊ आपण, जे बाकीचे काम आहेत ते करू आता आपल्याला डीमार्टला काय जायला भेटणार नाही, थोडंसं घरी अर्जंट काम आले, तर आता गाडीत पेट्रोल टाकूया आणि पेट्रोल टाकून जाऊया घरी. मम्मीने फोन केला होता घरी गेल्यानंतर, तर आता चला नंतर येऊ आपण डीमार्टला जाण्यासाठी परत करू. तर आता येऊन बसलो आहे घरामध्ये बघा कसा, आणि आणले सगळं राशन, आपलं जे सामान आणत होतं ते, आणि ठेवतात काकू डब्यात नीट सगळं. वाटतं बरं ती रडते, दाखव. अरे रो रे हे दिखाव थोडा. तुला पण दाखवतो आता, पण मला नको दाखव. मेरे को मत दिखाओ. जिमला जायच्या आधी काहीतरी खाऊन घेऊ बघा. असा काय वेफरवाली कॅडबरी आहे, प्रोटीन असं त्यात, आणि हा ब्रेड आला केक आहे, स्लाइस केक. तर आता घेऊ खाऊन, आणि टाईम झाला आपला आता जिमला जायचा. चला आता गाईच चाललो आहे जिमला. आणि मगाशी मी आलो तेव्हा तुम्हाला दाखवू शकलो नाही, गाडी तिथून येत नव्हती कारण रस्त्याचं काम चालू करायला घेतलं आहे. काल तुम्हाला दाखवलं ना ब्लॉगमध्ये, मी खडीला पण ठेवलेली, तर आता कॉन्क्रीटचं करायला घेतलं आहे. तर गाडी यायला जागाच नव्हती, एकदम जराशी जागा होती, साईडून कशी हाणली. आणि आता जिमला जायला लागेल चालत, कारण गाडी काय येत जात नाही तिकडून. तर आता तुम्हाला दाखवतो चला कसं काम चालू आहे रस्त्याचं. तर मग जाऊया आपण जिमला. आल्यावरती जेवून वगैरे डीमार्टला जाऊ. बघू मगाशी मला जमलं नाही जायला, आता परत जमलं तर जाऊ. त्याला थोडंसं दुखतंय पाय, कारण अंगठ्यावर मार लागले ना, थोडं लंगडत चालतो. खारुताई बघा, खारुताई ते भरपूर खारुताई आहेत, पण सध्या पाईपलाईन तोडल्यामुळे ती कुठं गेलेत, येत जात असं सारखं आहे बघा. दिसते का तुम्हाला झाडावरती चालते, हा दाखवतो ती बघा. झाडावरून त्या झाडावर, या झाडावरून त्या झाडावर उडी मारते कशी. खारुताई आहे, कोकिल आहे, मैना आहे, सगळे पक्षी आहेत तिथे. साप पण जाम आहेत इकडं. धामीन भरपूर. आणि बघा रस्त्याचं काम, तून गाडी काढली मी अशी. आता बरं आहे, पाणी तरी नाही साठणार, चांगला होईल रस्ता. जरा 1-2 दिवस गाड्या येणं जाणं बंद राहील, अख्खा पारपर्यंत करणार आहेत. चालत चालले मी टाइमपास करत जिमला. एंड गाइस देखो वातावरण कवरा भारी, सीन कवरा भारी. गाइस चलते आलो आहे जिमचे खाली, आणि आता अमय पण येतो आहे. मला बोला पोचतोच मी लगेचच. चला आता त्याची वाट बघू 2 मिनटं, जाऊ. आता बोल हॅलो. गाईज बघा, बाबा अभ्यास करतोय. आत्ताच क्लासवरून आले, नाही शाळेतून आले, स्कूलमधून. आता कुठे क्लासला? दिवसभर ना अभ्यास ना, दिवसभर होमवर्क. ट्रेडमिल झाला करून, आणि परत कार्डिओ चाललंय. कार्डिओ म्हणजे चालत आता घरी चाललो आहे. गावात आलो होतो नानाकडे, कारण नारळी पौर्णिमेला जे टी शर्ट छापतात त्याची साईज द्यायला विसरलो होतो. तर आता नानाला सांगितलं आहे माझी पण साईज द्यायला टी शर्टसाठी, त्यासाठी. आणि रस्त्याचं काम चालू आहे म्हणून गाडी काय आणली नाही, तर आता बोललो चालतच जाऊया, जरा कार्डिओ पण होऊन जाईल आपला. आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे आपल्या ग्रामपंचायतच्या इथे. जिमवरून आल्याला सगळ्यात पहिलं काम आपलं जेवायचं असतं. तर आता भाकरी आहे,
आणि काय मिक्स कडधान्य आहे. कडधान्य आवडत नाही तरी पण मम्मी नुसती बनवते. आणि सोयाबीनची एक भाजी आहे आणि कुरडे आणि पापड ना. मॅच लागले काय फक्त 1 विकेट पाहिजे आपल्याला जिंकायला. घेईल कोणतरी घेईल. आपले बॉलर भारी आहेत सगळे. बत्ती वगैरे केलं आहे आणि झालेले संध्याकाळ. झोपलो नव्हतो, असं टाईमपास मोबाईल बघत होतो आणि बघा सूप बनवले. आता ही सूप प्यायला घेतलेले सूप. आणि आता बाहेर तर जायचं आहे पण तिकडं रस्ता बंद आहे. आणि बघू आता आपले भाऊ लोकांनी फोन केला तर आपण बड्डे पण सेलिब्रेशन काल बाकी राहिला आहे, कारण काल ते लोक गेलेले बाहेर. त्यामुळे तर आता बघू आज बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे असं बोलले होते. तर फोन आल्यावर आपण जाऊया, नाहीतर मग घरीच थांबू. कारण आज काय मंडे, आज काय आपण बाहेर नॉनव्हेज वगैरे काही जास्त खात नाही, तर मतलब नाही बाहेर जाऊन. तर चला. आणि चेक करत होतो कुरिअर आपला पोचला का नाही. तर आता हो पोचलेला आहे, उद्या भेटेल कस्टमरला. चला. पाहुणे आले, पाहुणी. तिला बाहेर जायचा रस्ताच भेटत नाही. कधीपासून नुसती घरात नाचते इकडे तिकडे. पंखे बंद करून ठेवले त्यासाठी. बघा आता बघा का तिकडे गेली, आता इथे बघा. आई तिकडे गेली डायरेक्ट, देवारात गेली डायरेक्ट. ते बघा देवाराच्या इथे गेली डायरेक्ट. पहिले एकविरायच्या फोटोवर बसली, आता तिकडे देवारात गेली डायरेक्ट. ती ना घरटा बांधायला जागा शोधते. ही बघ, त्यासाठी ना काहीच मी घरटा आणणार आहे. आता मला जायला भेटलं ना बाहेर. DIY मधून आपण असं रेडीमेड घरटा आणू. कुठं फिरते नुसती. आता कुठे गेली? परत तिकडे गेली देवाराची. तर बाबा तिला आता बाहेर काढायचं कसा. हे बघा ही बघ नुसती फिरते घरामध्ये इकडं तिकडं. दुपारी ना किचनच्या खिडकीतून आली ना, इथून अशी बाहेर गेली ती हॉलच्या खिडकीतून. म्हणून घरच्यांबरोबर राहा, त्यांच्या टचमध्ये राहा, त्यांचा सपोर्ट असेल तर चांगलं आहे. पण नुसती नाचते इकडं तिकडं. ताईने हैराण आणलंय. आता कुठं घुसली बघा का, सिलिंगमध्ये घुसलेली बघ, सिलिंगमध्ये. तिला बाहेर जायला रस्ताच भेटत नाही. इकडून मी हकलते, तिकडून दिदी हकलते, तरी नुसती धावते. काय एवढी मोठी खिडकी खोलली ती यासाठी. हे दोन्ही गॅलऱ्या खोल चालती बाहेर. ही बा आता मागं आली परत. बाबा इथं घुसली पॅसेजमध्ये, परत बाहेर आली ती. खतरनाक काम. चिवताई घर आवडले वाटतं आमचा. तर गाय चिवताईने एवढं हैराण केलेलं ना, लाईटी वगैरे बंद केल्या आणि गॅलरीची लाईट चालू केली, तेव्हा ती बाहेर गेली. जाम म्हणजे जाम बेकार एकदम त्रास दिला तिने. जातच नव्हती बाहेर. आता लवकरच बसलो जेवायला, कारण बड्डे सेलिब्रेशन करायसाठी गावात जायचं आहे. आणि बघा भाकरी आहे, कौल्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे आणि अजून कसली तरी ग्रीन व्हेजिटेबल आहे आणि काकडी घेतली. भाकरी असल्यावर भाज्या खायला जाम मजा येते. आता आलोय मी चालत बाहेर जेवून फटकन, कारण गाडी तर आणू शकत नाही, कारण अख्खा रोड बंद केला. सकाळी गाडी यायला तरी होत आणि 3 दिवस काहीतरी रोड बंद असणार आहे असं काही सांगितलेलं आहे, कारण अख्खा रोड बनवायला घेतलेला आहे. तर आपल्या बंदऱ्या भाऊला बोललो का तू ये, आपण केक घेऊ ना, भाईचा बड्डे करायला जाऊ. कारण चिराग भाईचा बड्डे काल होता, काल तर आपण केला नाही, तर आज करूया आपण बड्डे. चला. आणि ना तिकडं बाहेर किती गाड्या लागल्यात दाखवतो तुम्हाला. एक पण गाडी येऊन दिली नाही ना इथं, म्हणून. रस्ता कसा A1 क्वालिटीचा बनवला आहे, पूर्ण प्रॉपर कडकवाला एकदम. आणि लोकांना हाकला नाही, नवीन रस्ता बनवला त्याच्यावरून चालतात बघा, बोंग्यासारखा बिना आकलेची. आपण चाललो इथून साईडून. भीती वाटतं इथून जायला, काय जनावर बिनावर पण असू शकतो, भरपूर जनावर आहेत इथे. फ्लॅश लावून दाखवतात तुम्हाला, फ्लॅश लावून. भरपूर जनावर आहेत इथे. ते चुकीच्या साईडून, कारण तिथून आहे ना अख्खा रस्ता बंद केलेला वाटते, तिकडे जाम माल टाकलेला आहे. आता मला फिरून या साईडून यायला लागेल. तरी बोललो या साईडून कोणी येत कसा नाही.
मी एकटाच चाललेलो तिकडून, आता मला दुसऱ्या साईडून यायला लागेल. क्या क्या करना पडतं. कोणी गेला बिला ना गटरात, काम 25 त्याचा. बाहेर काढायला पण कोण नाही. 4 का 5 फुटाचा गटार आहे. अख्खा माणूस उभा राहील. 5 फुटाचा आहे गटार. बघून बघून जाऊया नीट आपण. मेरे को तो बिल्कुल भी रिस्क नहीं लेने का है बाबा. रिस्क 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 रिस्क. सुखाची दुखात नको, बिनकामाची. उगाच काय पायाला येतीला बिला तर. हो, दुनियाभरच्या गाड्या लागल्यात बघा किती. तर जसं काय काहीतरी कोणाचा काही प्रोग्रामच आहे, समारंभ काहीतरी आहे. आणि बाबा एवढी लोक राहायला आले आपल्या इकडं. जाम गाड्या लागल्यात कशा. आपला बंदऱ्या भाई आलेला आहे तिथे. 100 मीटरवरून पाय सरकते. तर अभी आये हम केक घेवाला. हे बघा इंडियनमध्ये, कारण इकडचे केक जरा चांगले लागायला लागलेत. कारण आता लाईव्ह बेकर्सला आपल्याला जायला टाईम नाही डोकालीला. तर घेऊ चला केक आता याच्या जवळशी आणि जाऊ आपण चिराग बाईच्या घरी. कुठला घेते रे? इथला एक केक आम्ही फेवरेट चॉकलेट ट्रफलवाला. आणि ना असं हे नॅपकिन मी इथं ठेवतो आणि जाम नॅपकिन पाडले मी, 3-4 हरवले. आणि 15 भाई डाकू दिसते डाकू. आलोय बघा कुठे आम्ही, आमच्या धक्क्यावर आलोय दत्त मंदिराच्या आहे, दत्त मंदिराजवळ. कारण धक्क्यावरती लाईट नाही आणि बड्डे बॉय आलेला आहे. तू काय लपते रे? डायटिंग वर आहे ना? गाईज बघा श्रावण पाळलेला आहे वजन कमी करण्यासाठी. हा का? हा गप खोट्या. कप चल. हॅपी बर्थडे टू यू. नको घेऊ, घेणार. आता आलेलो आहे घरी आणि बड्डे वगैरे झालेला आहे. सेलिब्रेट करून तर गाईज आता टाईम झालेला आहे आजचा ब्लॉग आपल्याला एंड करायचा. तर कसा वाटला ब्लॉग सांगा आणि भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या कदाचित ब्लॉग नाही अपलोड होणार, चॅलेंज व्हिडिओ अपलोड होईल. बघू आता कसं काय ते. तर उद्या भेटूया आपण, काहीतरी कंटेंट येईल आपल्या चॅनलवरती. तर चलो बाय बाय, जय श्रीराम, गुड नाईट. या